माझं नाव सांगण्याची गरज नाही, कारण ही कथा माझी एकट्याची नाही. ही त्या प्रत्येकाची आहे जो कधीतरी आतून तुटला आहे. मी साधा माणूस आहे. नोकरी, घर, मित्र सगळं होतं आयुष्यात. बाहेरून बघितलं तर कोणालाही वाटेल हा माणूस खुश आहे. पण खरं काय होतं माहितीये? मी आतून पूर्णपणे रिकामा झालो होतो. हे सगळं कधी सुरू झालं मला आजही कळलं नाही. हळूहळू मनावर एक भार येत गेला. काही विशेष कारण नव्हतं, पण तरीही सगळं जड वाटायला लागलं. सकाळी उठायची इच्छा व्हायची नाही. कामावर जायचं मन व्हायचं नाही. लोकांशी बोलणं, हसणं हे सगळं जबरीने करावं लागत होतं. रात्री झोप यायची नाही. बिछाण्यावर पडून राहायचो छताकडे बघत आणि मनात एकच विचार, माझं आयुष्य असंच राहणार का? हळूहळू मी लोकांपासून दूर जायला लागलो. मित्र फोन करायचे, मी उचलत नव्हतो. घरच्यांशीही कमी बोलायचो. आई विचारायची, काय झालं? मी एकच म्हणायचो, काही नाही. पण खरं म्हणजे खूप काही होतं. मनात सतत एक आवाज, तू काही कामाचा नाहीस, तुझं आयुष्य वाया गेलं. आणि हळूहळू मी त्या आवाजावर विश्वास ठेवायला लागलो. एक दिवस मी आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मला स्वतःचाच राग आला. हा मी आहे. त्या दिवशी मी खूप रडलो, कारण मला स्वतःच समजत नव्हतं की मला नेमकं काय होतंय. हळूहळू अंधार वाढत गेला. मनात भयानक विचार यायला लागले. असं वाटायचं की सगळं थांबलं तर बरं होईल. मी घाबरलो होतो स्वतःलाच. अशातच एक दिवस मी खूप थकलो होतो, मनाने, शरीराने. मी बाहेर पडलो. कुठे जातोय तेही माहीत नव्हतं. आणि चालता चालता मी एका छोट्या मंदिरासमोर थांबलो. ते स्वामी समर्थांचं मंदिर होतं. मी आत गेलो. शांत वातावरण, हलका अगरबत्तीचा सुगंध आणि समोर स्वामींची मूर्ती. मी त्यांच्या समोर बसलो. काही बोलायची ताकद नव्हती, पण डोळ्यांतून अश्रू वाहत होते. काही वेळाने मी हळूच बोललो, स्वामी, मी हरवलो आहे. मला काहीच कळत नाही. जर तुम्ही ऐकत असाल तर मला मदत करा. तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, कारण त्या दिवसानंतर काहीतरी बदलायला लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो आणि खूप दिवसांनी मन थोडं हलकं वाटलं. मी विचार केला, हे काय होतं? त्या दिवसापासून मी रोज एक गोष्ट करायला लागलो, फक्त स्वामींचं नाव, श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला काही फरक जाणवला नाही, पण मी थांबलो नाही. हळूहळू मन शांत व्हायला लागलं. विचार कमी व्हायला लागले. मी पुन्हा लोकांशी बोलायला लागलो. आईच्या चेहऱ्यावर हसू परत आलं. मी पुन्हा कामावर लक्ष द्यायला लागलो. छोट्या गोष्टी पूर्ण केल्या आणि प्रत्येक वेळी मनात एकच भावना, धन्यवाद स्वामी. एक दिवस मी पुन्हा त्या मंदिरात गेलो. यावेळी मी तुटलेला नव्हतो, मी उभा होतो. मी स्वामींसमोर उभा राहून फक्त एकच जाणवलं, मी एकटा नाही, कधीच नव्हतो. आज मी पूर्णपणे ठीक आहे असं नाही, पण मी हरवलो नाही. कारण जेव्हा जेव्हा अंधार येतो तेव्हा मी एकच करतो, डोळे बंद करतो आणि म्हणतो, श्री स्वामी समर्थ. आणि खरंच सांगतो, मन शांत होतं. जर तुम्हीही अशाच परिस्थितीत असाल तर एकदा प्रयत्न करा, मनापासून, श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमचं आयुष्यही बदलू शकतं. श्री स्वामी समर्थ. त्या दिवसानंतर मी थांबलो नाही. रोज सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट मी करायचो, डोळे बंद करून हळू आवाजात म्हणायचो, श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला मन अजूनही अस्थिर होतं. विचार यायचे, भीती यायची, रिकामेपण अजूनही जाणवायचं. पण एक फरक जाणवायला लागला. आधी त्या विचारांनी मला पूर्णपणे गिळून टाकायचं. आता ते येऊनही थांबायला लागले. मी स्वतःकडे पुन्हा पाहायला लागलो. आरशात बघितलं आणि पहिल्यांदाच स्वतःला दोष न देता शांतपणे पाहिलं. आईजवळ बसलो. खूप दिवसांनी. ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातला आनंद मला दिसत होता. मी हळूहळू बाहेर पडायला लागलो. थोडं चालायला, थोडं एकटं बसायला. पण यावेळी मी एकटा नव्हतो. मनात सतत एकच नाव चालू असायचं, श्री स्वामी समर्थ. कधीकधी मी स्वतःशीच बोलायचो, तू ठीक होशील, घाई करू नको. आधी मी स्वतःवर खूप कठोर होतो. आता मी स्वतःशी मृदू वागायला शिकलो. कामावर पुन्हा लक्ष द्यायला सुरुवात केली. लहान लहान कामं पूर्ण केली. आधी जिथे एक छोटं कामही कठीण वाटायचं, आता ते शक्य वाटायला लागलं.
एक दिवस ऑफिसमध्ये बॉसने मला बोलावलं. मी घाबरलो. पण त्याने एवढंच म्हटलं, तू पुन्हा ट्रॅकवर येतोयस, असंच चालू ठेव. त्या एका वाक्याने माझा आत्मविश्वास थोडा परत आला. त्या संध्याकाळी मी मंदिरात गेलो. स्वामींसमोर उभा राहिलो आणि हळूच म्हणालो, हे तुमच्यामुळे. काही दिवसांनी एक छोटी पण खास गोष्ट घडली. मी रात्री झोपलो आणि खूप दिवसांनी मला शांत झोप लागली. सकाळी उठलो आणि पहिल्यांदाच मनात एक विचार आला, आजचा दिवस ठीक जाईल. हा छोटा विचार माझ्यासाठी खूप मोठा होता. मी आता रोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवायला लागलो. फोन बाजूला, गोंधळ बाजूला, फक्त शांत बसून नामस्मरण करायला लागलो. हळूहळू माझं मन स्थिर व्हायला लागलं. एक दिवस मी परत त्या जुन्या जागी गेलो, जिथे मी पहिल्यांदा पूर्णपणे तुटलो होतो. त्या जागेकडे पाहिलं आणि मला जाणवलं, मी तोच माणूस नाही राहिलो. मी कमकुवत नाही झालो, मी मजबूत झालो. कारण मी अंधारातून बाहेर आलो होतो आणि त्या सगळ्या प्रवासात कोणीतरी शांतपणे माझ्यासोबत होतं. आजही वाईट दिवस येतात, मन कधी कधी पुन्हा अस्थिर होतं. पण फरक इतकाच आहे, आता मला मार्ग माहीत आहे. मी डोळे बंद करतो आणि हळूच म्हणतो, श्री स्वामी समर्थ. आणि काही क्षणातच मन शांत होतं. मी आज परिपूर्ण नाही, पण मी हरवलो नाही. मी उभा आहे आणि हे सगळं स्वामींच्या कृपेने. जर तुम्हीही अशाच अंधारातून जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. कुठेतरी कोणीतरी आहे जो तुमच्या सोबत चालतोय. फक्त एकदा मनापासून हाका मारा, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा. हळूहळू का होईना, पण प्रकाश नक्की येतो. श्री स्वामी समर्थ.